पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कोण आहे का घरात? काकी तुम्ही कोण आहे का घरात? तुझा आई वडील आहेत की, या ना तुम्ही। मम्मी काय झालं अप्पे? अगं ते काकी आलेत। काकी तुम्ही या ना, बसा। मी पाणी आणू का? आणते पाणी। नकोय मला पाणी। नमस्ते, मी रुक्मिणी कदम। माहितीये की मला। बसंताई बसायला नाही आले मी, जरा बोलायलाच आले। तुमच्या मुली अप्पे आई तुम्ही कसं काय इथं? जरा बोलायला आले तुझ्या मैत्रिणीबद्दल। तू जशी घराची घडी इसकटून गेलीस का नाही, तसंच ती पण काल करून गेली। आणि अगदी बरोबर दसऱ्याच्या सणा दिवशी। काकी मला तू तर काय बोलूच नकस, आणि तुझ्याकडनं ऐकायचं तर मला अजिबात नाही। अगं काल सुनावलं तेवढं लय झालं की। काकी अहो मी खरंच सांगायला लागल्या, मी फक्त स्मिता कदमला भेटायला आलते। भेटायला आली होतीस का आम्हाला अक्कल शिकवायला आली होतीस? हा अप्पे थांब। ताई ताई हो, माझ्या पोरीला काय अक्कल नाही बघा। ती काय बरं वाईट बोलली असेल तर मी बरं वाईट? अहो ही काल येऊन गेल्यापासून आमच्या घरातल्या एकाच्याही घशातनं घास उतरलेलं नाही, आणि आमच्या यांनी तर आमच्या पुतळ्याला घराबाहेर काढलंय। काकी मी खरंच सांगते, मला तसं नव्हतं म्हणायचं। ए बाई, तू तर काय बोलूच नकोस आता। जी झालं ते झालं आता। अप्पीची, मी काय म्हणते ते तुम्हालाच कळलं। एखादं निगुतीनं शिवलेलं कापड जर टरकन फाटलं तर कसं वाटलं हो तुम्हाला? तसंच झालंय आमच्या घराचं आता। ही आमची सून धाकटी पियू, हिच्या तर संसाराची कथा तुम्हाला माहितच आहे। ही एकीकडे राहती, तिचं पोरगं आमच्याकडे राहतंय, आणि थोरल्याचं तर जाऊ दे। मी कशाला सांगू आमच्या घराची चित्रकथा? नाही ताई तुम्ही बोला। ह्या आमच्या आप्पीला काय कळत नाही। आम्ही लय समजावून सांगून झालो, निदान तुम्ही सांगून तर डोक्यात प्रकाश पडला तर पडला तिच्या। मी काय सांगणार हो? ही तुमची पोरगी लय शिकलेली आहे ना, आणि मी काय हो? मी आपली उमराच्या आत चुलीसमोर आयुष्य काढलेली बाई। पण हे बघ पोरी, मी तुला एकच सांगून ठेवते, आमच्या सरकारांनी जे घर उभं केलंय का नाही, त्यासाठी त्यांनी लई कष्ट उपसल्यात, लई घाम गाळलाय, जीवाचं रान केलंय त्यांनी। अगं तेव्हा कुठं आम्ही सगळी सुखानं अन्न खातोय? काकी मला खरंच माहिती नव्हतं हे सगळं। हे बघ पोरी, आपण लई शिकलो की नाही की आपल्याला वाटतंय सगळं येतंय, पण तिथंच चूक होते बघ। मग आपण दुसऱ्याचं ऐकायचं बंद करतो। आमच्या वंश पण अशा लई दिवस झाला आहेत, पण त्यांनी कधी पळून जायचा प्रयत्न केला नाही का? सांग बरं। त्या भावा बहिणीत जे काय हाय ते हाय। अगं त्यात आम्ही कुणीच घरचं नाखुपसायला जात नाही। आणि तू कोण कुठली ग? कुठल्या अधिकाराने त्यांना जाब विचारायला आली होतीस? अयो तिचं चुकलं असेल, पण त्याची किंमत माझं घर मोजतंय। आणि ते उसवलेलं कापड परत परत तरी किती वेळा शिवणार ग? म्हणून सांगते पोरी, माझ्या घरापासून लांब राहायचं, एवढंच सांगायला आली होती मी तुला। आणि तुम्हाला पण सांगते, अहो कोण घेईल असल्या पोरीला नांदवून? जरा लक्ष ठेवा की तुमच्या पोरीकडं। हे बघा, गावात अजून एक स्मिता कदम व्हावी असं मला अजिबात वाटत नाही। येते मी। ताई अहो पाणी तर घ्या। ऐका की पहिल्यांदा तुम्ही आमच्या बघितलं अप्पे? मम्मी मी खरंच सांगते। गप्प बस। एक शब्द जरी काढलास ना तरी कोण आहे स्मिता कदम? हा तुला काय करायचंय तिचं?
तुझ्या कुठल्या कुठल्या भानगड निस्तरायच्या आम्ही आणखीन किती लोकांची बोलणी ऐकायची? अगं माझं ऐकून तर घे ना. माझ्या जन्माचा बदला घेतेस ना आपे, काय माहिती? अहो काकी, ए पियू, तर गपच बसा. ढवळ्या शेजारी बांधला पावळा, वाढ नाही पण गुण लागला. बघितलं सप्पे, हे असलं तुझ्या मैत्रिणी. त्या मैत्रिणी पायाच घरामध्ये भांडत आले आपल्याकडे लोक. म्हणून सांगत असती नको असल्या मैत्रिणी आपल्याला, पण नाही. तू घरातनं बाहेर गेलीस ना की काय ना काहीतरी करून येतेसच. त्याच्यामुळे हितनं पुढं घरातनं बाहेर पडायचं नाही, कळलं तुला? काय मम्मी माझं ऐकून? अजिबात नाही. अगं माझं ऐकून तर घे ना ग. गप बस. आता जीव घेणार एक दिवशी तू. मम्मी मम्मी रायडर थांबा की, कुठे पळवताय गाडी? नमस्कार साहेब, राम राम. राम राम. ती रद्दी गावली का रे? आवाज भांगार गोळा करतो साहेब. अरे तुला गावली का नाही चिरत मी? असं होय साहेब, मला वाटलं माझी चौकशी करताय काय. तू काय जावायचोय माझा? ती पोरगी येत होती ना दुकानात, रद्दी शोधायची रोज रोज. तिला गावली का रद्दी तिची? अच्छा, ते कलेक्टर अप्पी होय. खाई एडी पोरगी आहे साहेब, रोज येते आणि काहीतरी शोधत बसते. काय एवढं हरवलं काय माहित. गावात शाळा असती, शाळा माहिती का? लोक शाळेत जातात, शिकतात. गेल्या का कधी शाळेत? नाही साहेब, शिकलो असतं तर भांगार गोळा केला असतं का. कळतंय ते तुला नाही कळणार. मग तिचं काय हरवलेलं ते मला एक सांग. तुझ्या दुकानात कोण आलं होतं का रद्दी घेऊन जायला? घ्यायला नाही हो साहेब, रद्दी द्यायला येतात माझ्याकडं. ते झालं की रे, पण रद्दी द्यायला आलाय काय कामाचं वाटलं म्हणून घेऊन गेला, असं झालं असेलच ना? अरे चिंचुके काय म्हणते? चिंचुके कोण साहेब? चुके एक महान विचार बनते चिंचुके महाराज. आता आवडला रे, पण कमिशनर होणार आहे तो. तर चिंचुके म्हणते ज्याला जी गोष्ट पाहिजे ना तो ती नेतोच नेतो. आता तू बघ, बंगार घेऊन चाललाय का नाही तसं. हा, माझ्या एक पोरावा भाऊ आलं होतं आणि ते जाळ पुस्तक घेऊन गेलाय. त्याचे चना फुटाण्याचे दुकान आहे म्हणून त्याला लागतात. ते नाही, ते सोड, तो काही नोट्स नेणार नाही. अजून कोण आलं का? हा साहेब, 2 पोरं आली होती रद्दी द्यायला. त्यांना एक गठ्ठा सापडला म्हणून ते घेऊन गेलेत. ओके, केवढी होती पोरं? कॉलेजचे नाही का, 20-22 वर्षाची पोरं. अंगाशी हे म्हणतोय मी. अप्पे 86चं प्रॉमिस 100% पूर्ण होणार. पोलीस का काय येते का? मग मी काय तुला वॉचमन दिसतोय? अहो तसं नाही, ते बॉडीवाले का कुठे गेले? बाहेर गेलेत. काय काम होतं? अहो त्यांच्याकडे काम होतं, तुम्हाला कसं सांगणार हो? अगं ए, पोलीस मी आहे का तू? किती प्रश्न विचारतेस? हा, फक्त एकच प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचं जेवण झाले का? हा झालं. हा बरं ठीक आहे. मग हा डब्बा ते मोठे काका आले का नाही त्यांना द्या. हुशार आहे का पोरी? मग उगाच कलेक्टरची पिया हाय होय मी. आणि तुम्ही खाऊ नका, मला लगेच कळतं तुम्ही खाल्ले का नाही ते. ती कसं काय कळणार मी खाल्लाय ती? अहो ते तुम्हाला नाही कळणार, लगेच स्वस्त असते. बर मॅडम, कुणी दिलाय डबा असं सांगू? एवढं सांगा की कलेक्टरने दिलाय म्हणून. बर, मी जाते. या आप्पीच एक ना मला कधी कधी काय कळतच नाही बघ. पिवताई, अगं पण दिदी चांगल्या मनानं करायला जाते का सगळं? अरे पण कधी कुठं काय बोलायचं हे कळायला नको होय. अगं पण जिथं वाटतंय तिथं बोललं पाहिजे ना तिनं. तसं नसतं दिप्या. काय ग? अगं त्या आल्यानं लई त्रास होतोय का काकींना? अगं नाही, तिचं ना सकाळपासून डोकं दुखत होतं. मला म्हणली ना सकाळीच, हात दाबून दिले, जरा वेळ आराम करते. मग मी पण नाही उठवलं तिला. बर मला सांग काय झालं होतं परवा? आधीच एक तर साडीचा पण घोळ करून ठेवलायस. साडीचा गोळ? पिवताई, ती तर तुझी साडी होती ना? अरे हो, माझ्यासाठी आणली होती, पण माझ्या घरी आणून द्यायची का नाही, इथं घेऊन आली म्हणून म्हणलं. दिप्या, मी तुला एका गोळीचं नाव मेसेज करते, तेवढी गोळी आणून दे ना बाळा, जा. दिदे हाय का पिवताई? तूच बघ आता, ही सारखी माझ्या मागं लागलेली असती. अभ्यास कर अभ्यास कर. आता करतोय तर घरातली कामं सांगत्या, मी नाही. जा दिप्या, 2 मिनिटात गोळी आणून दिल्याने तू काय पहिल्याच दुसरा नाही येणार दावीत, जा. दर तुला सांगतो, माझा जर पहिला नंबर हुकला ना तर ब्लेम करत असतो मी तुला. ब्लेम ब्लेम इंग्लिश. ऐक आता, मी परवा ते रद्दीत माझ्या नोट शोधायला गेलते ना, तेव्हा मला स्मिता कदमची सगळी सर्टिफिकेट गावली. कसली हुशार पोरगी होती ती.
स्मिता कदम कुठे आहे? मला ना त्यांना भेटायचं होतं. आता या सगळ्यातलं मला काही माहिती होतं का? आणि पिवता एवढी वर्ष झाली तू पण काही बोलली नाहीस ग. आपे मला पण काय माहित नव्हतं, आता तुझ्याकडनं कळतंय बघ. आणि मी सुजयला पण खूप वेळा विचारायचा प्रयत्न केला, पण त्यानं मला बरोबर उडवा उडीची उत्तरं दिली बघ. आई आणि ताई पण कायम हा विषय टाळतात, पण एवढं मात्र खरंय, अभ्यासाच्या कारणामुळे त्यांना डांबून घातले बघ. म्हणून सरकारचा ना शिकलेल्या पोरींवरती राग आहे. पिवताई हे खूप चुकीचं आहे. अगं मला बापू म्हणत होते त्या लग्नातून काहीतरी पळून गेले म्हणून त्यांना असं दाबून ठेवलंय म्हणले. आमच्या सरकारचा राग नाही माहित तुला. आमच्या घरात ना कुणाचीच हिंमत नाही बघ त्यांच्याकडे नजर वर करून बघायची, आणि त्यांच्याशी बोलायचं तर लांबच राहिलं. म्हणून मी परवा अर्जुनला काय अर्जुनला काय साडी घ्यायला आला होता परवा दिवशी. हा त्याला म्हणलं आधी घराकडे लक्ष दे, आणि तेवढ्यात हे सगळं घडलं बघ. पिवताई ते सरकारने त्याला पण घराच्या बाहेर जायला लावले. पिवताई अगं त्या स्मिता कदमच्या दाराची कडी या अर्जुननीच उघडली होती म्हणे. आप्पे तू पडू नकोस ह्या सगळ्यामध्ये. मी तुला आधीच सांगितलं होतं, आणि आता तर तू तुझ्या डोळ्यांनी बघितलेस की त्या घरातली काय परिस्थिती आहे. आधी त्याचं आणि मग आता त्याच्या घरच्यांचं. पिवताई अगं आजवर मी मम्मीला इतक्यांदा समजून सांगितलं तरी तिला माझ्या अभ्यासाचं महत्व कळालं नाही ग. आप्पे अगं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नाही पिवताई, अगं त्याचं घर कसं आहे यापेक्षा तो कसा आहे महत्वाचं नाही का? पिवताई अगं आजवर तिने मला लई मदत केली आणि अजून पण करतोय की. मग मग मला एवढंच वाटतं की या सगळ्याचा राग त्याच्यावर नव्हता काढायला पाहिजे. त्याच्यावर नव्हतं काढायला पाहिजे म्हणजे परत भेटलीस तू त्याला? बोललेस त्याच्याशी काही? नाही अगं तसं नव्हतं म्हणायचं. मला असं म्हणायचं होतं या सगळ्याचा राग त्याच्यावर नाही काढला पाहिजे असं. हे बघ ती काय पण असलं ना आप्पे, तरी आतापर्यंत त्याने जेव्हा जेव्हा तुला मदत केली ना काहीतरी तिसरंच घडून बसलंय. म्हणून सांगते नको नादाला लागूस. तुझ्या आणि त्याच्या मैत्रीबद्दल त्याच्या घरी जर कळालं ना तर काय होईल हे तुला चांगलंच माहिती. येते मी. ताई अरे काय बघताय? बापू कुठे आहेत? सगळं घरी व्यवस्थित आहे ना? आमच्या घराची काळजी तुम्हाला का बरं? म्हणजे त्या दिवशी तुला आणि आप्पीला आम्ही वाईट वांगाळ बोललो ना, म्हणून सॉरी बर का, माफ कर. आता कळलोय तुम्हाला? लगा पाक 10 दिवस झालं की लगा त्याला. अरे त्या आमदाराच्या आणि त्याच्या पोराच्या नादाला लागून फसलो का आम्ही. आपल्या आप्पीला किती त्रास देतोय तो, नाही वय? मग तुम्ही बघा रे, एक ना एक दिवस गेमच करत असतो त्या पृथ्वीचा. नाही ते बरोबरच आहे तुझं. नाही बघ की त्याला कोणीतरी चिखलात हाणला ते हाणला, हा, पण त्याचा त्रास कोणाला? तुमच्या घरच्यांना. अरे तो कोणचा शेंच्या, तो बसलाय तिकडं आरामात, हा, आणि त्रास कोणाला? तुमच्या घरच्यांना. अरे बापूची अवस्था बघतोय की आम्ही. होय तर बापू आता कट्ट्यावर बसत सुद्धा नाही, बोलत नाही आमच्या बरं, शिट्टा भरतो की लगेच निघून जातो. हा होय का? अरे पण हे शेणशा आहे नक्की कोण? हा हो दिप्या, तू हे ठेव तुझ्याकडं. मी तुला सांगते बारी शर्ट आहे बरं का, आणि याला किसा पण नाही. किसा पण नाही. किसा नाही. किसा नाही. ए मला नको ती. हे ठेव तुझ्याकडं, आणि तू आहे ना तू शेंशाला शोध. यार बाबा नको मला. तुला सांगितलं ना मला नाही पडायचं त्या भानगडीत. अरे ह्यो बी शेंशाला वाचतोय का काय? तसंच वाटतंय. नाही नाही तसं काय नाही. तुम्ही जावा, तुमचं तुम्ही शोधा, मला काम माहिती घरी, मी चाललो. आयला मधू सदू काय तर भानगड हाय गाड्या. आबा येऊ का? या. नमस्कार. अरे आज बी हात हलवतच आलायस का? सापडला की नाही तो शहनशा? आबा काय सांगू तुम्हाला, सकाळ दुपार संध्याकाळ उठता बसता जेवता खाता नुसतं डोक्यात तेच आहे की तो शेंशा कोण असेल आणि कुठं असेल. तुला म्हणलं होतं ना
त्या टिटूच्या घरी जा म्हणून. नाही ना रॉकेट, इथंच तर चुकतंय ना आपलं. ए तुला लय पुळक काय नाही तिचा. नाही ना पृथ्वी शेठ, अहो तुम्हाला गेमच नाही कळला माझा. यात कसली गेम आली आता? अहो बाबा, अंडर कव्हर कॉप सलमानचा वॉन्टेड पिक्चर बघितलाय का? कसली टेक्नॉलॉजी वापरली त्यात माहितीये का? ती आपण इकडे वापरतोय आजगाव मध्ये. त्या दिवशी मी फ्लेक्स बघितला ना तिथे चौकात, तेव्हाच मी ठरवलं त्या पुरीची तिच्या घरच्यांशी एकदम गोड बोलायचं, मस्त रिलेशन मेंटेन ठेवायचे. आणि एकदा का त्यांचा विश्वास जिंकला की मग आपला प्रश्न त्यांचं उत्तर, आपला प्रश्न त्यांचं उत्तर. करे हा विचारलं का तू त्यांना? नाही ना, तेच तर कन्फ्युजन आहे. तुम्हाला मी सांगतो, एक डेमो दाखवतो, सगळ्यांनी लक्ष द्या. शो ग्लास म्हणजे ना तो माणूस या ज्याने पृथ्वी साहेबांना कुत्र्यागत आणलंय. हा, आणि ह्यो येतो 86. आता मिस्टेक ही होती की आपण समजतोय दोन्ही एकच आहे. अरे एकच आहे माहितीये ना मला. नाही ना पृथ्वी शेठ, मला एक सांगा, तुम्हाला 86 नाव पहिल्यांदा कोणी सांगितलं? रॉकेटने. होय, तुला बरोबर माहिती रे. तुला कोणी सांगितलं? त्या छकुलीने सांगितले, त्या दिवशी कोंडून ठेवलं तेव्हा. छकुली? अहो आबा, एवढीची आहे छकुली ती. तिला धड दात नाही आले नीट अजून. तिला काय तोंडाला वाटेल ती बोलली आणि आपण ऐकून सिरियस होतोय. अरे भोसनाळ्या, त्या 8 वर्षाच्या पोरीनं जे सांगितलं ते येऊन सांगतोय आम्हाला तू? आबा ते कुणी सांगितले महत्वाचं नाही, हे सांगितले आणि ते खरं हे महत्वाचं. ओके ना पृथ्वी शेठ, ओके. पण आजपर्यंत धायळा इचरून झालंय माझं त्या पोरीला आणि त्याच्या घरच्यांना. तुम्ही त्या पोरीची वडलेली वडणी आणि तुम्हाला कुत्र्यागत खायला लागलेला मार याचा काही संबंध नाही. आणि आपण काय करतोय, तिच्याच घरी जाऊन 86ला शोधतोय. ते 86 समजा तिसराच कोण असेल तर? नाही नाही, तेव्हा 86 आहे मला माहिती. अहो तेच वाचवायला आलता त्यांना. अरे हो, पण त्या 86ला कसं कळलं की तू त्यांना कोंडून ठेवलंय? ते तसा आवाज केला ना की ते येतो. परत एकदा काढून दाखवा ना. ते असा आवाज केला ते येतो. आणि हे बी तुला त्या बारक्या पोरीनंच सांगितलं काय? हा हा. आबा मी काय म्हणतो ऐका, आता तुम्ही म्हणताय तसा समजा तो 86 आहे तर तो गावातलाच असला पाहिजे, बरोबर का नाही? पण अख्ख्या गावात कुणाची हिंमत नाही यांना कुत्र्यागत आणायची, बरोबर? पण दुसरा कोण तो होता त्या पुरीला सोडवायला आला होता, तो जर आला असेल तिथं तर तो येगळा, आणि पृथ्वी शेठला मारणारा येगळा. म्हणजे मला एक सांगा, गावात सोडवायला आलेला येगळा, गावात नसलेला येगळा आणि पृथ्वी शेठला मारणारा येगळा. आपण कन्फ्युज होतोय. आता तुम्हीच सांगा यातला खरा 86 कोण? नाही नाही, ह्यो 86 आहे तो. नाही नाही, तो ह्यो 86 आहे. मला ज्याने मारले तो ह्यो 86. आवाज केला होता त्यांनी, मला माहिती. मी सांगतो ना, ह्यो आहे तो. आबा हेच सांगतोय मी तुम्हाला, आपलं कन्फ्युजन होतंय. आपण चुकीच्या ठिकाणी शोधतोय त्याला. पृथ्वी शेठला मारणारा 86 वेगळा, या रॉकेटला भोंगळा केलेला 86 वेगळा, त्या पुरीला सोडवायला 86 वेगळा, आपल्या गावातला 86 वेगळा, आणि आपण शोधतोय तो 86 वेगळाच. आबा 5 86. करेक्ट. मग त्या 5ची 86 शोधा. माझ्या पोराला ज्यानं मारलंय ना त्याला माझ्या समोर उभं करायचं. करेक्ट. मला कळलंय आबा तुम्हाला काय पाहिजे ते 4 86 गेले उडत. मी त्या 86ला शोधणार ज्यांनी पृथ्वी शेठला मारले. मग तो 86 असू नाही तर नसू. चाल येतो मी. अर्जुन दादा, अरे तू कसं काय या ठिकाणी? का 86ला शोधत आला? अरे नाही, आबांना भेटायला आलो होतो. अर्जुन कसा आहेस तू? पोलीस स्टेशन मध्ये राहतोस, जेवणाचं कसं करतोस रे? होतं दादा मॅनेज. गावातली लोक डबा आणून देतात, तू नको काळजी करू. कदम कसे? तू नाही तर विना काकाचं लक्ष नाही लागत कुठं. असू दे, चल मला राज्यशास्त्राचं लेक्चर आहे. हा दादा, हा एक काम होतं. काय पैसे? नाही, मोबाईल पाहिजे होता, दे ना. खा रे, मोबाईल दे ना, जरा काम आहे. जरा बघायचं होतं. काय बघायचं होतं? दादा तू तर 86 आहे ना? हे अर्जुन, अरे काय बोलतोस तू? अरे बाबा कसला 86? इथं माझी कामं मला उरकत नाहीत. अरे नाही दादा, मी गंमत करत होतो. एक काम होतं, झालं ते. हा चिंचुके बोला. अहो तुमच्यासाठी पोलीस स्टेशनात जेवणाचा डबा आलाय. डबा?
हा कोणी पाठवलंय? अहो ती बारकी कलेक्टरची पी आहे का नाही, तिनं पाठवलाय आणि कलेक्टरनं दिलाय म्हणून सांगा म्हणून सांगितलंय. काय सांगतोय चिंचुके, एक नंबर. आलोच मी सगळ्याचा सगळा डबा संपवणार आहे मी. या साहेब. हा